नमस्कार सर्वांना. नमस्कार सर्वांना. आज आहे शनिवार आणि आज आहे हळदीचा दिवस. तर आज काही सकाळचे जवळपास 11:30 वाजलेले आहेत. खूप उशिरा ब्लॉग चालू केलेला आहे कारण का सकाळपासून विशेष असं काहीच नव्हतं. सगळ्यांचे रेग्युलर आपले कामच चालू होते. करणं, खाणं, स्वयंपाक, आंघोळी, कपडे हे तेच चालू होतं. त्याच्यामुळे ब्लॉग तर मी आज लेटेस्ट सुरू केलेला आहे. आता सगळे कामं वगैरे झालेले आहेत आणि आता थोडंसं चाललेले आहे मी बाहेर. तर थोडंसं काहीतरी छोटी मोठी शॉपिंग राहिलेली आहे ते करायचे आहे आणि त्याचबरोबर परीला कपडे घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहे. तर चला मग आता मी कुठे कुठे जाते आणि काय काय करते ते सगळं तुम्हाला दाखवते. हे कधी यायच्यात का? फोन करावा लागेल. कर की एकदा. केलता काल परवा त्यांना हा तू म्हणजे फक्त पत्रिका पाठवून नाही, फोन केलता ना या 2 दिवस आधी. आणि आता इथे ना आम्ही दुकानामध्ये आलो होतो कपडे घेण्यासाठी परीला. आणि कुठंही जायचं बघा कसं चालू असतं. काही लगेच तिला 1 मिनिट सुद्धा शांत बसवत नाही. लगेच ते कुठं तर जाणार, काहीतरी काढणार, काहीतरी बघणार, असंच हिचं चालू असतं सगळं नाटकं. आणि त्याच्यानंतर मग इथे कपडे घेण्यासाठी दाखवायला सुरुवात केली. बरेच काही दाखवले पण काही आवडलेच नाही. त्यामुळं नंतर दुसऱ्या शॉपमध्ये जावं लागलं आणि मग तिथे कपडे घेतले. त्याच्यानंतर मग आम्ही चाललो होतो पुढे. नवरीला इथे आणून सोडलं होतं दुसऱ्या चुलत्यांच्या घरी. तर तिथून तिला घ्यायचं होतं आणि हॉलमध्ये सोडवायचं होतं तर त्याच्यासाठी. आणि मग आम्ही तिथे पोहोचलो आणि त्याच्यानंतर मग थोडंसं आवरावरी झाली. चहा पाणी वगैरे झालं आणि मग जे आहे ते गाडी जी आहे ते त्यांना सोडवून आलेले आहे हॉलवरती. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हे बाकी काही सामान वगैरे राहिलं होतं तर ते घेऊन परत आम्ही हॉलवरती गेलो. म्हणजे जाणार होतो आणि मग तिथे सगळं व्यवस्थित आहे की नाही ते पाहून मग आम्ही रिटर्न आलो. हे बघू शकता तुम्ही, हा आहे लग्नाचा हॉल आणि इथे लग्न आहे तर इथे सोडवलेलं आहे नवरीला आणून. आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत घरी जाऊन आवरावरी करून संध्याकाळी हळदीसाठी काय करते येणार आहे. कुठं काय अशा पद्धतीचा हा हॉल आहे लग्नाचा. नवरीचं घर आहे. नवरीचं घर. अलीकडे वडा ताट थोडस नाही बरं नाही त्यांना. हा ती हा हात जोडा की म्हणजे निघा हात अंग तसा. हा म्हणजे ओवळता कुठं तिथं बाहेर ओवळता का दरवाजापाशी तिकडं खुर्ची मुटकं काय करायचं असं टाकलं की इकडं टाकायचं, इकडं ओवाळा की इकडं टाकून द्यायचं. शेवटच्या बायनी टाकायचा.
इकडं होतो झाला ना तुझा तिकडं बसा बघ इकडे येतो इकडे अरे छोटे आहे का काढ फोटो काढ व्हिडिओ नको करू. व्हिडिओ बनवता पकडला ना कॅमेरा बंद आणि मोबाईल झाला नुसता व्हिडिओ करा. त्यांनी स्वखर्चाने यायचं जायचं असतं फोटोवाल्यानी. आता काही एक जणांनी ओळख मामाची पड जा मामाची पड पडलं का पडलं तर बसा गाडी चला मग स्टार्ट केलं का समजा आपल्याला जे शूट करायचं ते करायचं. समजा आपल्याला वाटलं आता हे गरजेचं नाहीये बंद करू, बंद करण्याऐवजी फक्त हे स्टार्ट करायचं. हे ना केलं नव्हतं, आत्ता चालू झाला. इथं टाइम झालेला चालू झालेला बघायचा असतो, टाइम चालू असतो. आणि आता इथे आम्ही हॉलवरती पोहोचलेलो आहे. तर गाडी छोटी होती त्याच्यामुळे या गाडीमध्ये जितके लोक बसले घरचे तेवढे आम्ही आलो होतो पुढे. आणि त्याच्यानंतर अजून एक राऊंड मारून येणार होती गाडी. त्याच्यानंतर दुसरे वेगवेगळ्या ठिकाणून दुसरे पाहुणे देखील येणार होते. आणि त्याच्यानंतर मग आपला हळदीचा कार्यक्रम वगैरे सुरू होणार आहे. तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यासाठी आज फक्त हॉलपर्यंत जाण्यापर्यंतचाच प्रोग्राम मी दाखवला आहे. म्हणजे कसं अगोदर पण कसं झालं काय झालं ते पण दाखवा म्हणून हे मी डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हळदीच्या कार्यक्रमामध्ये खूप सारी धमाल केली आहे सगळ्यांनी. खूप छान कार्यक्रम झालेला आहे हळदीचा. त्याच्यामुळे याच्यानंतरचा व्लॉग आहे तो हळदीचा असणार आहे पूर्णपणे कार्यक्रमाचा. तर कशा हळदी लागल्या आणि काय धमाल केली हे पाहायला नक्की विसरू नका. आणि व्हिडिओ आवडत असते तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि बाय बाय.